सावरुलीच्या राजाचा आणि घरगुती 10 दिवसांच्या बाप्पांचा विसर्जन सोहळा संपन्न. राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि त्यानंतर आज अनंत चतुर्थीला गणपती विसर्जन होत आहे. काही भक्त गणपती बाप्पाला 1.5 दिवसाने, तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी निरोप देतात. गेले 10 दिवस मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे डोळे आज पाणावले होते. पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत गणरायाला निरोप दिला गेला. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत होते. 10 दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी परंपरेनुसार 1.5 दिवसाचा, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस आणि 10 दिवस गणेशाची पूजा करतात. गणपतीची पूजा केल्यानंतर गणेश विसर्जन केले जाते. हिंदू धर्मातील देवी देवतांच्या पूजेचे विधी पूर्ण झाल्यानंतर विसर्जन किंवा उद्यापन होते. गणेश विसर्जन चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1.5 दिवसांनी केले जाते. याशिवाय तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी गणेश विसर्जन करता येते. विसर्जनाचा सर्वात लोकप्रिय दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी, चतुर्थीनंतरचा 11वा दिवस. अनंत चतुर्दशीचा दिवस गणेश विसर्जनासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. चतुर्थीच्या तिथीच्या दिवशी भगवान विष्णूची त्यांच्या अनंत रूपात पूजा केली जाते. देवाची पूजा करताना हातावर धागा बांधला जातो. हा धागा भक्तांचे संकटापासून रक्षण करते असे मानले जाते. याला अनंत किंवा अनंती असे म्हणतात. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सावरुलीकरांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. डीजेच्या तालावर नाचत सावरुलीच्या राजाचे तर भजनात अभंगात तल्लीन होऊन आणि काही बाप्पांच्या डीजेच्या तालावर नाचत घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास सावरुलीचा श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा गणपती पारंपरिक पद्धतीने रथामध्ये मिरवणूक काढण्यात आली आणि त्याच्याच पाठोपाठ सावरुलीतील इतर घरगुती गणपतींच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. भजनात तल्लीन होऊन तसेच डीजेच्या तालावर ठेका धरत महिला वर्ग, पुरुष वर्ग आणि बाळगोपाळ यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. महिला वर्गाने फुगड्या खेळत, पारंपरिक गाण्यांवर नृत्य करत गणरायांच्या भक्तीत लीन होत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात लाडक्या बाप्पाला सावरुलीतील नागरिकांनी निरोप दिला. सावरुलीतील खडकआळी आणि वरच्या आळीमधील गणेश भक्तांनी ताल, मृदुंग, अभंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया, रामकृष्ण हरी जप करत भक्तींमध्ये तल्लीन होऊन गणपती बाप्पाला निरोप दिला. पाताळगंगा नदी खालापूर येथे बाप्पाच्या निरोपासाठी लोकांची तुडुंब गर्दी पाहावयास मिळाली. खालापूर तालुक्यातील अनेक गावातील घरांमध्ये 10 दिवसाकरता बाप्पा येतात. त्याच बाप्पांचा विसर्जन सोहळा खालापूर तालुक्यातील सावरुली येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात बाप्पांच्या जयघोषात संपन्न झाला. पाताळगंगा नदीवर शेकडो गणपती बाप्पांचा विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी होणाऱ्या गर्दीवर आणि येण्या जाणाऱ्या वाहनांच्या ट्रॅफिकवर नियंत्रण मिळवण्यासाठी खालापूर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. गणेश उत्सवाचे हे 10 दिवस खूप खास असतात. या काळात लोक देवाला प्रसन्न करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. श्री गणेशाची आराधना केल्याने त्यांना विशेष आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते. पाहूया बाप्पाचे विसर्जन करताना काही टिपलेले क्षण. आषाढी पंढरीचे वारे करा आणि जन्माचे पाप करा. आषाढी पंढरीचे वारे करा. बोले या मत तिथं बुडू आहे.
अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.